या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत परितोष त्याने कमावलेले पैसे घेऊन दिशाकडे येतो आणि ते पैसे तिच्या हातात देत म्हणतो की दिशा, तू माझी लक्ष्मी आहेस म्हणून मी माझी पहिली कमाई तुझ्याकडे देत आहे आणि माझ्यावर तू विश्वास ठेव. यापुढे सुद्धा मी खूप पैसे कमवेल आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. पण ते ऐकून ती दिशा रागातच म्हणते की या एवढ्याशा पैशांनी काय होणार आहे, तुमची काय इच्छा आहे, या एवढ्याशा पैशांमध्ये मी तुमचं घर सांभाळू का, तुमचा संसार करू का. आणि ती खुशाल ते पैसे परितोषच्या अंगावर फेकून देते आणि तिचं असं वागणं पाहून परितोषला वाईट वाटतं. आणि हे जेव्हा त्या दिशाच्या लक्षात येतं तेव्हा ती त्याची माफी मागते आणि म्हणू लागते की मी एक बिझनेस वुमन आहे आणि जर माझा प्लॅन सक्सेसफुल झाला असताना तर तुमच्यासारखे 50 कामगार मी माझ्या हाताखाली ठेवले असते. ते ऐकून परितोष विचारतो, म्हणजे नेमका काय प्लॅन केला होतास तू. पण दिशा म्हणते की ते कळेलच लवकर आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे पारू अहिल्याकडे जाते आणि तिला सांगते की देवी आई, मी देवघर सजवलं आहे आणि नैवेद्यसुद्धा तयार केला आहे. ते ऐकून अहिल्या खुश होत म्हणते की बरं झालं पारू, आता मी देवीचे आभार मानते. खरंच देवीचे आपल्या या घरावर खूप उपकार आहेत. काल फक्त तिच्याचमुळे श्रीकांतचा जीव वाचला, त्याला काही झालं नाही. आणि त्यावर पारू फक्त मान हलवत हो म्हणते. इतक्यात दामिनी त्या ठिकाणी येते तर अहिल्या पारूला सांगते की तू पुढे हो, मी दामिनीसोबत बोलून येते. त्यामुळे पारू तेथून निघून जाते. तर दामिनी अहिल्याला सांगत असते की वहिनी, मी काल दादासाहेबांसाठी नवस केला होता. मी देवीला सांगितलं होतं की जोपर्यंत दादासाहेब शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. आणि बघा आता दादासाहेब शुद्धीवर आले. आणि ते ऐकून अहिल्या हसून म्हणते की हो दामिनी, देवीने तुझं ऐकलं. आता तू जेवण केलंस तरी काही हरकत नाही. पण तितक्यात दामिनीला ढेकर येतो आणि मग ती घाबरून अहिल्याला म्हणते की वहिनी काय आहे ना, मी दिवसभर काही खाल्लं नव्हतं म्हणून मला ॲसिडिटी झाली, त्याचमुळे हा ढेकर आला. तर अहिल्या म्हणते की दामिनी, ॲसिडिटीमुळे आलेला ढेकर असो किंवा पोट भरलं आहे त्यामुळे आलेला असो, काही हरकत नाही. तुला जेवण करायचं असेल तर तू करून घे. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दामिनी खुश होत म्हणते की चला, आता वहिनीनेच सांगितलं आहे म्हटल्यावर मी पुन्हा एकदा भरपेट जेवण करते. त्यानंतर आपण पाहतो की अहिल्या श्रीकांतला घेऊन हॉलमध्ये येते. तितक्यात पारूसुद्धा तिथे येते. अहिल्या तिला सांगते की अगं, श्रीकांतला रूममध्ये बसून खूप कंटाळा आला होता म्हणून मी त्याला बाहेर घेऊन आली आहे. तू त्याचा नाश्ता इथेच घेऊन ये. आणि त्यावर पारू फक्त हो म्हणते. त्यानंतर अहिल्या श्रीकांतला सांगते की तू इथेच बैस, मी पटकन जाऊन तुझी औषधं घेऊन येते. आणि मग त्यानंतर ती खोलीत जाते. तर पारू श्रीकांतकडेच बघत असते. श्रीकांत मात्र तिच्याकडे बघतही नाही, तिच्याशी काही बोलतही नाही. पण पारू तरीही त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या पाया पडते. मात्र त्यावेळी श्रीकांत पटकन त्याचे पाय पाठीमागे घेतो आणि तिच्याकडे बघत म्हणू लागतो की आज मी खरंच निशब्द आहे. पहिल्यांदाच तुला काय आशीर्वाद द्यावा असा मला प्रश्न पडलाय. आणि ते ऐकून पारू खाली मान घालते. तर श्रीकांत रागातच तिला विचारतो की का ग वागलीस तू अशी, तुला खरंच आमचा एकदाही विचार करावासा वाटला नाही का. तुला माहिती आहे ना अहिल्याच्या आदित्यच्या बायकोकडून किती आणि काय काय अपेक्षा आहेत आणि मुळात तिच्या अपेक्षांमध्ये काही चुकीचं नाही आहे. पण तरीही तू असं वागलीस, या गोष्टीवर ना माझा विश्वासच बसत नाही आहे. काल मी जे काही बघितलं त्याचा नेमका काय अर्थ होता याचा मी अजूनही विचार करतोय. आणि ते ऐकून पारू खाली मान घालून फक्त उभी राहते. तर श्रीकांत तिला विचारत असतो की पारू, मला खरं खरं सांग, काल जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं का, तुझ्यावर कोणी जबरदस्ती तर केली नव्हती ना. पण तरीही पारू काही उत्तर देत नाही. आणि मग त्यामुळे श्रीकांत खूप चिडतो आणि तो म्हणतो की प्लीज अशी गप्प राहू नको, मला तुझ्याकडून काहीतरी उत्तर अपेक्षित आहे. सांग मला, काल जे काही घडलं ते तुझ्या मर्जीने घडलं का. आणि त्यावेळी ही पारू रडतच म्हणते की हो श्रीकांत सर. आणि ते ऐकून श्रीकांत तर खूपच चिडतो. तो म्हणत असतो की अहिल्या कधीच तुला आणि आदित्यला माफ करणार नाही. खरं तर मला असं बोलायचं नव्हतं, पण तू आणि आदित्यने आमचा विश्वासघात केला आहे, आमची फसवणूक केली आहे. पण त्यावेळी पारू म्हणू लागते की श्रीकांत सर प्लीज असं बोलू नका. जे काही घडलं आहे त्यात आदित्य सरांची काही चुकी नाही आहे. तुम्ही त्यांच्याविषयी मनात कोणतीही अढी ठेवू नका. आणि मग ती असंही म्हणते की मला माहिती आहे देवी आईंच्या या घरच्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत आणि म्हणूनच मी कधीही या घराच्या सुखाच्या आड येणार नाही. मी इथे फक्त तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी आले होते. आयुष्यभर मी तुमची सेवाच करत राहील. माझी बाकी कोणतीही अपेक्षा नाही आहे. मला कोणताच अधिकार नको आहे. पण त्यावेळी श्रीकांत मात्र काहीच उत्तर देत नाही. तो खूप जास्त चिडलेला असतो. तर पारू त्याला पुन्हा एकदा सांगते की श्रीकांत सर, तुम्ही प्लीज आदित्य सरांना दोषी ठरवू नका. त्यांची तर या सगळ्यात काही चुकी नाही आहे. आणि आता मलासुद्धा काही विचारू नका. मी तुम्हाला अजून
अजून जास्त नाही सांगू शकत. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की मला ना काय बोलावं तेच सुचत नाही आहे. पण एक मात्र खरं, जेव्हा हे सगळं अहिल्याला कळेल ना तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसेल आणि मला नाही असं वाटत की कधी ती तुला आणि आदित्यला माफ करेल. कारण तिने तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. तिला असं वाटत होतं की तू आदित्यची एक चांगली मैत्रीण आहे, पण तू आमचा विश्वासघात केलाय. पण तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे श्रीकांत आणि पारू गप्प बसतात. तर अहिल्या श्रीकांतला म्हणू लागते की अरे लक्ष्मीचा फोन आला होता, आता भावनाचं लग्न झालं आहे ना, तर तिने आपल्याला 2 दिवस सगळ्यांना तिच्या घरी बोलावलंय. खरंच मला खूप आनंद झालाय. आणि मग ती श्रीकांतसोबत असंच बोलत बसते आणि पारू तेथून निघून जाते. त्यानंतर अहिल्या आणि श्रीकांत त्यांच्या रूममध्ये येतात. अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की मला ना आता खरंच खूप पॉझिटिव्ह वाटत आहे. काल आपण आदित्यसाठी जी पूजा केली होती तीही निर्विघ्नपणे पार पडली. आता सगळं काही ठीक होईल असंच वाटतंय मला. आणि त्यावर श्रीकांतही हसून हो म्हणतो. त्यानंतर अहिल्या आदित्यच्या लग्नाचा विषय काढते. ती म्हणत असते की श्रीकांत, ही योग्य वेळ आहे आपल्या आदित्यच्या लग्नासाठी. आता मी ना नवीन जोमाने आपल्या आदित्यसाठी मुली बघायला सुरुवात करणार आहे. पण ते ऐकून श्रीकांत मात्र मनाशी म्हणत असतो की अहिल्या, आता तुला कसं सांगू की तू जी काही स्वप्न पाहते त्या स्वप्नांचा आदित्याने आधीच चुराडा केलाय. त्याने आधीच लग्न केलंय आणि जेव्हा हे तुला कळेल खरंच तेव्हा तू कशी रिॲक्ट होशील काय माहिती. तितक्यात अहिल्याचं श्रीकांतकडे लक्ष जातं. ती त्याला विचारते की काय झालं, तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे का. पण श्रीकांत म्हणतो नाही ग, असं काही नाही आहे. पण अहिल्या म्हणते की श्रीकांत, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना रे, कारण तुला काही लपवताही येत नाही. आणि त्यावेळी श्रीकांत म्हणतो की अहिल्या, असं खरंच काही नाही आहे आणि मी कशाला तुझ्यापासून काही लपवेल. त्यामुळे मग अहिल्याही त्याला जास्त काही प्रश्न विचारत नाही आणि मग ते दोघेजण गप्पा मारत बसतात. त्यानंतर रात्री प्रिया आणि प्रीतम कॉफी पीत गप्पा मारत असतात. प्रीतम प्रियाला म्हणत असतो की प्रिया, तुला माहिती आहे ना, माझा देवीवर किंवा दैवी शक्तीवर जास्त विश्वास नाही आहे. अगं पण काल त्या गावामध्ये जे काही घडत होतं ना ते खरंच खूप चमत्कारिक होतं. आणि हे ऐकून प्रिया आश्चर्याने विचारते की प्रीतम, हे सगळं तुम्ही बोलताय. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो प्रिया, काल खरंच जे काही घडलं ना ते खूप दैवी होतं. मला ना तर अजूनही विश्वास बसत नाही आहे की दादाचं आणि पारूचं लग्न झालं आहे. तर प्रिया म्हणत असते की प्रीतम, पण त्यांनी लग्नाची एवढी घाई का केली. आता पुढे काय होईल हे मला खरंच कळत नाही आहे. दुसरीकडे आदित्य पुन्हा श्रीकांतसोबत बोलण्यासाठी आलेला असतो. मात्र श्रीकांत म्हणतो की आदित्य, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. पण आदित्य रडतच म्हणतो की बाबा, एकदा मला बोलू दे ना, मला तुला सगळं काही खरं खरं सांगायचं आहे. आणि मग त्यानंतर तो श्रीकांतला म्हणू लागतो की हे बघ, काल जे काही घडलं त्यात पारूची किंवा माझी काही चुकी नाही आहे. परिस्थिती चुकीची होती आणि म्हणून आम्हाला लग्न करावं लागलं. आणि ते ऐकून श्रीकांत रागातच त्याच्याकडे बघतो. तर आदित्य म्हणू लागतो की बाबा, तुला माहिती आहे का, त्या ॲड शूटच्या वेळी मला नाईलाजाने हरीशच्या जागी उभं राहावं लागलं. आणि मग त्यानंतर जाहिरातीसाठी माझं आणि पारूचं लग्न झालं. पण त्या लग्नाच्या वेळी मी पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलं होतं ना, त्या मंगळसूत्राला ती मुलगी खरं समजून बसली. आणि मग तिने ते मंगळसूत्र कधी तिच्या गळ्यातून काढलंच नाही. आणि मग त्यानंतर मलाही समजलं की माझं ज्या डोळ्यांवर प्रेम आहे ते डोळे पारूचे आहेत. आणि मग मी तिच्याकडे नकळतपणे ओढला गेलो. दुसरीकडे प्रिया आणि प्रीतम पारू आणि आदित्यविषयी बोलत असतात. प्रीतम म्हणत असतो की प्रिया, पुढे काय होणार आहे काय माहिती. कारण बघ ना, जेव्हा बाबांना हे सगळं कळलं तेव्हा त्यांची अशी अवस्था झाली. उद्या आईला कळलं तर काय होईल. तर प्रिया म्हणते, मला हा विचार करून सुद्धा धडकी भरते. पण एक मात्र नक्की की आदित्य दादा आणि पारू यांचं नातं खूप स्पेशल आहे. त्यांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे आणि ते एकमेकांशिवाय नाही जगू शकणार. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की अगदी खरं आहे, म्हणूनच मला जास्त काळजी वाटते. दुसरीकडे आदित्य रडतच त्याची आणि पारूची गोष्ट श्रीकांतला सांगत असतो आणि म्हणत असतो की बाबा, जेव्हा मी पारूला मनवण्यासाठी गावी गेलो होतो ना, तेव्हा मी तिला प्रपोज केलं. पण तेव्हा तिने मला सांगितलं की आदित्य सर, जेव्हा कधी अशी परिस्थिती येईल की तुम्हाला माझी किंवा देवी आई यांच्यापैकी एकीची निवड करावी लागेल, तेव्हा तुम्ही देवी आईंचीच निवड करा. आणि मग मी सुद्धा तिला तसं वचन दिलं. पण त्यानंतर जेव्हा आमच्या नात्याबद्दल मारुती मामांना कळलं तेव्हा त्यांनी पारूला विष पाजलं. कारण त्यांना असं वाटत होतं
जेव्हा आमच्या नात्याचं सत्य जगासमोर येईल तेव्हा त्यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रश्न उभे केले जातील. पण बाबा, मी खरं सांगतोय, काल आम्ही जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त माझा जीव वाचवण्यासाठी. कारण गुरुजींनीच सांगितलं होतं की पारूने जर माझ्यासोबत लग्न केलं नाही तर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल. कारण मारुती मामांनी रागाच्या भरात तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जाळून टाकलं होतं आणि जेव्हा जेव्हा तिने मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा तेव्हा माझ्यावर खूप मोठं संकट आलं आणि म्हणूनच आम्हाला लग्न करावं लागलं. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की हे बघ आदित्य, तू पारूवर प्रेम केलं, तिच्याशी लग्न केलं, यावर मी आक्षेप घेत नाही आहे. पण तू या सगळ्या गोष्टी माझ्यापासून आणि अहिल्यापासून लपवल्या. ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आहे. अरे तूच नेहमी म्हणतोस ना की आईपासून काही लपवायचं नाही, तिच्याशी नेहमी खरं बोलायचं. मग त्याच आईपासून आणि वडिलांपासून तू तुझ्या लग्नासारखी इतकी महत्त्वाची गोष्ट लपवली. तुला काहीच कसं वाटलं नाही रे? एकदाही तू आमचा विचार केला नाहीस का? आणि त्यावर तो आदित्य रडतच खाली मान घालतो. त्या श्रीकांत त्याला स्पष्टपणे सांगतो की हे बघ, जेव्हा अहिल्याला हे सगळं कळेल ना तेव्हा मला नाही असं वाटत की ती तुला कधी माफ करू शकेल. कारण तू तिच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा करून टाकलाय. आणि ते ऐकून आदित्य रडू लागतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.